परत एकदा सर्वांचं स्वागत असो. बघा, नेहमी अंकगणित आणि बुद्धिमत्ता करताना आपल्याला हे शिकवलं जातं, सांगितलं जातं, डिस्कशनमध्ये, चर्चेमध्ये असं आपल्याला नेहमी वारंवार हे जतन करून दिलं जातं, की तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे सर्व पाढे. तसं 100 पर्यंत कोणी सांगत नाही सहसा, पण 30 पर्यंत तरी पाढे पाठ झाले पाहिजे. है ना? 25 पर्यंत तरी पाढे पाठ झाले पाहिजे. वर्ग तरी 30 पर्यंत पाठ झाले पाहिजे. घन तरी 10-15 पर्यंत पाठ झाले पाहिजे. मी काय सांगतो, हे पाठ करण्याच्या चक्करमध्ये जसे तुम्ही चक्रव्यूहमध्ये फसले, तुमचा मॅटरच क्लोज झाला. आणि मॅटर क्लोज करून चालणार आहे का? नाही. तर तुम्हाला अशी कोणती तरी मेथड माहित पाहिजे ना, कि सर ऐसा ऐसा किया रहता तो ऐसा ऐसा हो जाता, और ये अगर मेरे को पहले मालूम रहता तो बहुत मजा आता, है ना? तर नवीन मेथड मार्केटमध्ये आपल्याला माहित नसतं रे. प्रॉब्लेम हा आहे. आता आजच्या सेशन मध्ये तुम्हाला माहिती होऊन जाईल की ऍक्च्युली पाढे तयार कसे झाले. आपण तर तेच केलंय. 4 1 4 4 2 8 4 3 12 16 1 16 16 2 32 16 3 28 मग 12 1 12 12 2 24 32 36 22 44 हे तर आपण रटलेलं आहे ना, पाठ केलंय ना. पण अचानक असं जर विचारलं 37 इंटू 6 ऐकतील तो. अच्छा 37चा पाढा येत नाही, ठीक आहे. मग 12 इंटू 8 12 8 96, ठीक आहे, सोप्पा होता. 18 इंटू 9 थोडी गडबड झाली. 17 7 थोडी गडबड झाली. 26 इंटू 8 गडबड झाली. 29 इंटू 4 गडबड झाली. म्हणजे थोडा मग तिथं विचार करावा लागतोय की नाही. हा, तुमचं एकदमच घोकंपट्टी तुम्ही एकदम भारीच केली जिंदगीभर, फक्त पाडेच पाठ केले तर मग ती वेगळी गोष्ट झाली. अरे पण नुसते पाडे पाठ करून किती तुमचे उत्तर बरोबर येणार आहे? एक उत्तर फक्त, आणि ते पण बरोबर नसतं, लवकर येत असतं फक्त. बरोबर येण्याकरता वेगळं असतं. ठीक आहे. तर आपल्याला पाढे बिलकुल पाठ करायची गरज नाहीये. तुम्हाला दाखवतो कसं, बघा. आणि हे तुम्हाला कोणत्याही एक्झाम साठी उपयोगी पडणार आहे, त्यामुळे हे मेन्शन केलंय मी. ठीक आहे. चलो, आता मी पहिल्यांदा तुम्हाला शिकवतो पाढे तयार कसे होतावे. जसं कोणताही घ्या, 6चा घेऊ. पहिले 1 अंकी दाखवतो, मग तुम्हाला 2 अंकी 3 अंकी दाखवतो. आणि याचा फायदा कसा, प्रॅक्टिकल नुसतं शिकून काय काय पीएचडी करायची काय? हा, याचा उपयोग पण तर झाला पाहिजे ना एक्झाम मध्ये. हा, 6 1 6 6 2 12 पहिले लिहून घेतो. 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 14 60. ठीक. तर तुम्ही एक गोष्ट कोणतंही घ्या, 6चं घ्या, 7चं घ्या, 8चं घ्या, सिंगल डिजिट. हा, 1 ते 9. सिंगल डिजिट किती? 1 ते 9. तर प्रत्येकामध्ये 6चा फरक आहे. ठीक आहे, पहिले कन्सेप्ट शिकून घ्या. 6चा फरक आहे. हो सर माहिती आहे, फरक आहे 6चा. ते तर आम्हाला पण माहिती आहे. काय शिकवता याच्यात नवीन? अरे दम मारा ना. ठीक आहे. आता मी डबल अंकी घेतो. सपोज मी घेतो 14चा पाढा. आता याच्यात 2 अंक आले. 1 ते 9 पर्यंतचे पाढे तुम्हाला पाठ करायचे आहेत. तेवढं तर येतं ना भाऊ. आणि ते काय करायची गरज नाही. आता एवढे ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचले तर तेवढं तर पाठच असेल तुम्हाला. ठीक आहे, त्याचं फक्त एकदा रिव्हिजन करून घ्या. एक 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 अच्छा हे राहून द्या. 4 1 4 पहिले उजव्या साईडचं करून घेऊ. 4 1 4 4चा पाढा येतो ना. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40. इथपर्यंत वाटलं तर एकदा स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. आणि 1चा पाढा आता जसं 6 मध्ये प्रत्येक वेळेस 6 6 6 6 ऍड केलेले, तसं 1चा करूया. आता हे वेगळ्या पेनने लिहितो मी. थोडं थोडं इकडे घेतो मी. ठीक आहे. 1चा 1 1 मध्ये 1 मिळवला 2, मग 3, हे 4, हे 5 6 7 8 9 आणि 10 मध्ये गॅप. ह्या हा 4चा आपण 14चा पाढा काढतोय.
14चा पाढा काढतोय, पण तो तयार कसा झाला ते पहिले शिकून घ्या, मग तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन दाखवतो. तर 4चा पहिले मी नॉर्मली पाढा लिहिला आणि 1चा पाढा लिहिला. ठीक आहे, 1 1 1 1 2 2 1 3 3. ठीक. आता तुम्ही नीट बघा, कधी पण फक्त सिंगल डिजिट एकच संख्या आली पाहिजे असं असतं. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये एक संख्या 8 आहे, याच्यामधली एक संख्या 2 आहे, मॅटर क्लोज. याच्यामधली शेवटची एक संख्या 2 आहे. आता ही एक्स्ट्राची ही याला देऊन टाका. पहिले याच्याकडे 3 होते आणि याच्याकडून एक घेतला, तो 4 झाला. मी एकदा दोनदा करून दाखवतो, परत एकदा एक्सप्लेन करतो. याच्यातून एकच घेतला 6, ही एक एक्स्ट्राची इकडे देऊन टाकली 5 झाली. हा शून्यचा 0, हा 2 एक्स्ट्राचा इकडे देऊन टाकला 7 झाला. म्हणजे मी काय करतो, याच्यातून फक्त हे वाले सिंगल डिजिट इकडे लिहितो आणि हे जेवढे एक्स्ट्राचे हे इकडे देऊन टाकतो. मी एकदा देऊन टाकून लिहून घेतो, मग परत एकदा एक्सप्लेन करतो. तर हे पण देऊन टाका, हे पण देऊन टाका, हे पण देऊन टाका, हे पण देऊन टाका, हे पण देऊन टाका बाय. तर हे 0ला 0, मग हे 4ला 4, 8ला 8, 2ला 2, 6ला 6, 0ला 0. आता हे 5 झाले, हे 6 7 8 7 8 9, 8 आणि 3 11, 9 आणि 3 9 9 10 11 12, 10 आणि 4 14. हाच 14चा पाढा आहे का नाही? 14 1 14, 14 2 28, 14 42, 14 54, 14 25 70 आहे का नाही? पाढे तयार कसे होतात हे पण तर माहित पाहिजे ना, लॉजिक. आता या लॉजिकचा वापर कसा करायचा ते सांगतो. परत एकदा एखादा पाढा आपल्याला नाही माहित, खूप मोठा पाढा, कोणताही मोठे घ्या, 37चा पाढा कसा तयार होणार बघा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 3चा पाढा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30. तेच करा, शेवटचे अंक लिहून घ्या. 4 हा 1 इकडे येऊन टाका, झाला 7. हा 1 2 इकडे देऊन टाका, 11. हा 8चा 8 वरती खाली झालं का हे वाला हे. हा अच्छा, मी परत एकदा लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. कलर चेंज करून 4चा 4 हा 1 इकडे दिला 7, 1चा 1 2 इकडे दिले 11, 8चा 8 2 इकडे दिला 12 आणि 2 14, 5चा 5 15 आणि 3 16 17 18. म्हणजे 18 आणि 4 22 आणि 2, 21 आणि 4 25 आणि 9. असं डायरेक्ट करू शकतात. 24 आणि 5 29 आणि 6, 27 आणि 6 33 आणि 3, 30 आणि 7 37 आणि 0. आता इकडून जा, अजून एक करून दाखव. एक लास्ट. ठीक आहे, कोणताही किती मोठा पाढा घ्यावे. छोटा झाला 4, मोठा घेऊ 8 आणि 3 83. आता 83चा तर पाढा मोठा आहे ना भाऊ. अच्छा, 3 3 डबल डबल होऊन जाईल. नंबर 6 घेऊ. ठीक, पाढा याचे पाढा घ्यायचा 86चा पाढा. आता बघा 6चा पाढा 6 1 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 14 60. इकडं 8 1 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता पटकन एका लाईनीत कसं करायचं बघा. डावीकडून नका जाऊ, उजवीकडून नका जाऊ, डावीकडून जा. बघा 16 1 17 आणि 2 चे 2, 24 1 25, 8चा 8, 32 2 34 4, 43 0, 51 6, 56 4 60 आणि 2, 64 4 68 आणि 8, 72 आणि 5 5 7 77 आणि 4, हे 86 आणि 0 झालं. 86चा पाढा. ठीक आहे सर, हे तुम्ही का शिकवताय? टेबल थोडी विचारतात आपल्याला लिहायला. ते अबे याचा फायदा आता काय होणार ते बघा तुम्ही.
ठीक आहे. सपोज एक्झाम मध्ये असं थोडी लिहायला येतं. एक्झाम मध्ये तुम्हाला काय विचारणार, जसं 86च होतं ना, 86 × 7. मग आपण काय करायचं बघा, 6 7 42 आणि 7 8 56. 56 मध्ये 4 ऍड करा, 60 आणि 2 झालं माझं उत्तर. आलं का 602. आता मजा येते की नाही? अजून एकदा, अजून अजून हे बघ इकडे घाई नको करू, घाई नाही करणे का जिंदगी में. 43 × 8 विचारलं बघा. 8 त्रिक 24. एकदा यांनी केलं आणि एकदा 8 चोक 32. 32 मध्ये हा अंक 33 34 35 आणि 4चा 4. अरे देवा, इथं मजा आ. आणि अजून 10 वेळेस याची प्रॅक्टिस करा. याच्यानंतर हे लिहायची पण गरज लागणार नाही, पेन न उचलता येईल. आणि तेच मी लिहिलं होतं थंबनेलवर. आठवतं का थंबनेलवर काय लिहिलंय मी? पेन उचलायची पण गरज नाही, पाठ करायची पण गरज नाही. याच्यावर नाही लिहिलं का? अच्छा ठीक आहे, चला मी सांगतो. पेन उचलायची पण गरज नाही, करून दाखवतो वाटलं तर. बघा ठीक आहे. अजून एखाद घेऊ. 42 × 50. आपले 42 झालं ना, 43 नाही. आता कोणते घ्या? 57 × 6. तर माझ्या डोक्यात एकदा 6 7 42 आहे, 6 5 30 आहे. 30 आणि हे 4 34 आणि हे 2 झालं. कोणतंही घ्या. सपोज घ्या 94 × 6. तर एकदा 94 सगळ्यांना 6 मल्टिप्लाय करायचं ना. 9 सके 54 आणि 6 चोक 24. हे 54 मध्ये 2 गेले 56 आणि पुढचे 4 झाला माझं. पाठ करायची गरजच नाही, कारण की अल्टिमेटली एक्झाम मध्ये एवढंच विचारणार ना तुम्हाला. 94चा पाढा अख्खा थोडी विचारणार आहे ना. अजून एकदा कोणताही. सपोज मी घेतो. अरे काय झालं? हा देवा, कोणता घेऊ आता मी? खटाखट घेऊ का? बघा 82 × 4. 99 × 7. 72 × 8. बघा 8 चोक 32 आणि 4 दुने 8. हे झालं. 9 7 63. 9 7 63. 63 693 झालं. 8 दुने 16 आणि 7 8 56. 56 आणि 1 57 आणि पुढचा 6 झालं. करून बघा. किती सेकंद लागत आहे? 2 2 4 4 सेकंद. ठीक आहे. हे बघा, पेन न उचलता पण करता येतं. पण आता नाहीतरी तुमची रिटर्न एक्झामच आहे. 1 सेकंदात होऊन जातं तिथल्या तिथे. काही करायची गरज तुम्हाला. मजा येते. अजून करून दाखवू. देवा 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 देवा, काही घ्या रे. 92 × 6. 55 × 6. 90 9 9 जास्त झालं. 8 1 × 9. ठीक आहे. बघा 6 दुने 12. एकदा यांनी याला आणि एकदा याने 9 सके 54. 54 मध्ये हे 55 आणि 2चा 2. 6 5 30 आणि 30. 30 आणि हे 33 आणि 0. 9 1 9 0 9 2 अंक घ्यायचे. 9 8 72. 72 आणि 0 72च होता. 9चं 9. मजा आली. आता करून दाखवतो तुम्ही मला. आता होमवर्क देतो. होमवर्क. अब मैं आपको दे रहा हूं होमवर्क आणि याचं उत्तर मला पाहिजे खाली कमेंट बॉक्स मध्ये. तर लिहून घ्या पटकन. 1 2 3 4 5 6 प्रॉब्लेम देतोय. फटाफट मला पाहिजे. 98 × 8. 85 × 6. 78 × 9. 44 × 6. 32 × 8. 63 × 7. हे सगळेचे सगळे फटाफट 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 मला पाहिजे. तर असंच वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही प्रारंभ. हे बघा, हे सगळे सेशन तुम्हाला छोटे मोठे सेशन बेसिक वाले हे प्रारंभ सिरीज मध्ये भेटणार आहे. तुम्ही जर चॅनलमध्ये प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला तिथं प्रारंभ सिरीज भेटते. तसंच दुसऱ्या पण सिरीज आहे. MPSC ची सिरीज आहे. इव्हन शॉर्ट्स आहे. शॉर्ट्स मध्ये पण मी तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट शिकवलेले आहे. ते पण चेक करत. जर आजचं सेशन खरंच आवडलं असेल तर प्लीज लाईक ठोका रे.
चॅनलला सबस्क्राईब करा रे. ठीक आहे, परत एकदा आपण नव्या जोमाने सुरुवात करूया. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.